आणि बघताय इथपर्यंत पोहोचलेली आहे उमा. आज एक अख्खी भाकरी बनवूनच जाईल ती, मला तरी वाटतंय. व्हेरी गुड, हॅट्स ऑफ. तर आता सपोर्ट करणारे पण माणसं आहे, सबस्क्रायबर्स आहे YouTube फॅमिली. सपोर्ट का नाही करणार? सपोर्ट करा. एवढी चांगली भाकरी बुजली, चांगली कमेंट द्या. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर भरपूर आपले क्लाउड किचनची आपली सिरीजच सुरू आहे एक प्रकारची. आपण वाशीमध्ये शॉपिंगला काय जाते, बिझनेस सुरू व्हायच्या आधी आपण कुलदैवतांच्या दर्शनाला काय जाते, कांदे बटाटी आणि भरपूर काही खरेदीला काय जाते, मिरच्यांचा व्यवसाय काय करते. तर ओव्हरऑल आपली सिरीजच चालू आहे आणि तुम्ही त्या सिरीजला भरभरून साथ देताय. आणि अशी पण मंडळी आहेत ते फोन करून पण मला सांगतात की प्रणित तू चांगला काम करतेस, बाहेरची लोक येऊन आपल्या इकडे बिझनेस करताय पण तू पण काहीतरी करतेस ते बघून आम्हाला भारी वाटतंय. तर हॅट्स ऑफ. हा जो डिसिजन होता तो उमाचा, सपनाताईचा आणि आपला तिघांचा मिळून होता. असेही प्रश्न आलेत, कमेंट आलेल्या उमा की क्लाउड किचन सुरू करायला काय काय लागते ते पण सांगा, कोणत्या कोणत्या प्रकारचे लायसन्स लागतात ते सांगा, आणि तुला कशी कल्पना आली म्हणजे क्लाउड किचन सुरू करायची ते सांगा. तर क्लाउड किचन सुरू करायची आमच्या डोक्यामध्ये कल्पना अशी आली, म्हणजे सपनाताई आपली ठाण्याला जायची ना, कॅन्टीनमध्ये ती काम करायची आणि तिला ती तशी खूप आवड होती तिला. तर आम्ही विचार केला की तिच्यासोबत आपणच एक क्लाउड किचन का नाही सुरू करूया. आणि उमाला पण आवड आहे, म्हणजे रेसिपीज वगैरे ती दाखवते. आपली घरातली जी घरगुती चव आहे ती आपल्या लोकांपर्यंत पण पोहोचवण्याची इच्छा होती, म्हणून एक प्रकारचं आम्ही किचन चालू केलं असं म्हणू शकते. ताईचा सपोर्ट पण आपल्यासोबत होता म्हणून एक कॉन्फिडन्स पण आले की आपण करू शकते. कारण 3 जणांची वरती तर जेवण बनवणं म्हणजे मी विचार करते की कसं करू, पण एक कॉन्फिडन्स आलं तेव्हापासून आपण करतात. आणि चव आता जेवढा थाली गेलेला आहे ते सगळ्यांना खूप जास्त आवडलेलं आहे. म्हणजे घरगुतीच जेवण आपण घरी खातो तेच तुमच्यापर्यंत. बरोबर, म्हणजे ज्यांनी कोणी जो कोणी हा व्हिडिओ बघतोय आणि त्यांनी ऑलरेडी आमची थाली टेस्ट केलेली आहे तर नक्की कमेंट करून सांगा कशी होती. एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू द्या, काही हरकत नाही. जे काही असेल ते तुम्ही डायरेक्ट सांगा, कारण आपले जे मसाले झालेत ना त्यांच्यावरतीच आपल्याला कॉन्फिडंट आहे. एकदम भारी मसाले झालेत आणि सर्वांना आवडलेत. चला, तर आज आपल्याला पापलेट, सुरमई, चिकनची ऑर्डर नाही आली, पण इकडे बघताय तुम्ही सपनाताईला पीठ मलताना, म्हणजे आज कसली ऑर्डर आली, भाकरीची, आणि ते पण 20 भाकरींची. तर मी जेव्हा मला फोन आला सपनाताई की 20 भाकरींची ऑर्डर आहे, तेव्हा मी म्हटलं की नाही, आम्हाला भाकऱ्या भुजताना येणार. पण ताई मिरच्या सुकत घालायला गेली होती, ती वरती आली आणि मी सांगितलं 20 भाकरींची ऑर्डर आली होती, मी कॅन्सल केली. तर ती म्हणाली कशाला कॅन्सल केलीस, मी लगेच तुला भाकऱ्या भुजून देऊ. त्यानिमित्त आम्ही आता बघा भाकऱ्या बुजवायला सुरुवात केली. म्हणजे तांदळाच्या भाकऱ्या. किती पीठ घेतलंस तरी अंदाजे तिच्या? अच्छा, 10 किलो दलून आणलेलं आपण पीठ, त्याच्याच अंदाजे 20 भाकऱ्या बुजतील या अंदाजे आपण पीठ घेतलेलं आहे. आणि ही जी ऑर्डर आहे ती बहुतेक हल्दी आहे आपल्या सेक्टर 8मध्ये, त्यांनी आपल्याला ही ऑर्डर दिली. आपले समीर मित्र आहेत, समीर लाड, त्यांच्यामुळे आपल्याला ही ऑर्डर मिळाली. तर कधी विचार नव्हता केला की 20 भाकरींची पण ऑर्डर मिळेल, पण बघा आज मिळाली. एकदम भारी वाटते. हा, तर उमा पण मदत करणार आहे 10 भाकऱ्या बुजायला. त्यासाठी वेगळा पीठ घ्यावं लागेल आपल्याला. तर इकडे बघताय पीठ वगैरे मलून झालंय आणि इकडे बघा भाकऱ्या बुजायला ही सुरुवात केलेली आहे. म्हणजे 20 भाकऱ्या बुजायच्या आहेत आपल्याला आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत द्यायच्या आहेत, म्हणून फटाफट बुजायला पण सुरुवात केलीस ना. हे बघा 20 भाकऱ्या, म्हणजे एकदाच थापशील आणि चुलीवर टाकशील थोड्या थोड्या ना. तर दुसरी शेफ जी आहे ती मिरच्याची डेकं काढण्यामध्ये बिझी आहे, तर आज आपण तिच्याकडनं पण एक भाकरी थापून घेऊया. ओके, ते माहिती आहे आम्हाला, म्हणून तुझ्याकडनं पण एक थापून घेऊया आपण. हां, ते मी खाणार. ओके. तर उमा, लायसन्सबद्दल काय सांगणार? जर एखाद्याला क्लाउड किचन चालू करायचं असेल तर त्यांच्यासाठी लायसन्स वगैरे काय काय कोणते लागतात, डॉक्युमेंट्स काय काय असते? एक फूड
लायसन्स लागतात आणि एक गुमस्ता लायसन्स लागतात. त्याच्यासाठी फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि ॲड्रेस प्रूफ लागतात. त्याच्याने तुमचे FSSI जे फूड लायसन्स असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात क्लाउड किचनसाठी. आणि जर तुमच्यासोबत वर्कर असतील तर तुम्हाला गुमस्ता म्हणून पण एक लायसन लागतो, त्यासाठी पण अप्लाय करू शकता तुम्ही. तर आम्ही दोन्ही काढून घेतलेले आहेत, म्हणजे काय टेन्शन नको. घर तुमच्या नावावर आहे तर तुमचा म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लागतं. जर वडिलांची प्रॉपर्टी आहे तर त्यांचा पॅन कार्ड आधार कार्ड लागतं ना. हां, तर असे डॉक्युमेंट्स लागतात गुमस्ता आणि फूड लायसन्ससाठी. आणि 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला लायसन्स मिळत असतं. हां, आणि इकडे आपण मिरच्या साफ करतोय, मिरचींची डेकं काढतोय. आणि एक व्हिडिओमध्ये आपण तो शूट करायला विसरलो होतो कारण मसाले वगैरे भाजत होतो तेव्हा एक कमेंट आली होती की तुम्ही मिरचींची डेकं काढत नाही काय. तर हे बघा, आम्ही प्रॉपर प्रोसेस मध्येच मसाला बनवतात. डेकं पण काढतात आम्ही आणि सर्व साफ वगैरे करूनच आम्ही मसाला दळतात. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, जे काय आहे ते आपण प्रामाणिकपणाने करत असतो. आणि असेही आपले व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी अर्धा किलो मागवला आहे आणि परत 1 किलो पण मागवायला सुरुवात केली. हां, तेच मिरच्या काढताना दिसतं. तर आता आपण सर्व मिरच्यांची डेकं काढून घेऊया. चला, तर मिरच्यांचा डेकं वगैरे काढून उमा आली. मला वाटलं बसायला जाईल, पण बघा सपनाताईची मदत करायला आली. आणि भाकऱ्या तर बनवू नाही शकत ती, पण भाकऱ्यांना शेकायचं काम करते बघा. भाकरी बनवू शकते फक्त तुझ्यासाठी. अच्छा, तूच खाऊ शकते माझी. हां, भाकरी बनवू शकते पण ती फक्त माझ्यासाठीच बनवणार. पण आपल्या ऑर्डरमध्ये मदत करायला आली बघा. हां, फ्राय करायचं काम करत असते, आज भाकऱ्या शेकायचं काम करते. पण फ्राय बोलते, फक्त फ्रायच करते की काय मी? हां, माझं डोकं पण फ्राय करते ना. हां, तर आज आपण उमाकडनं भाकरी पण थापून घेणार आहोत, जसं आधी म्हटलं. ओके. हां, तर शेकून घेऊया आधी आपण. ही बघा किती मोठी भाकरी येते तुम्हाला. मुलगी शिकली, प्रगती झाली. तर एकूण 4 भाकऱ्या बुजून झालेल्या आहेत आपल्या. आणि हे बघा, या चिकटल्या नाही पाहिजे म्हणून अशा ठेवल्यात ना आपण. जर एकावर एक ठेवल्या तर एकदम चिटकून जातील, मग ते सोडवायला त्रास होईल. म्हणून बघा, एक पेपर घेतलाय आणि त्याच्यावरती सुटसुटीत ठेवल्यात. काय ठेवल्यात? सुटसुटीत ठेवल्यात. हां, असंच थापलेला आगरी कोळी स्टाईल मधला भाकरी पाहिजे असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. पण बनवणार ही. आइए, वेलकम. हां, तर आजपर्यंत जेवढे ओमाला कधी फोन नसतील केले तेवढे या 10-15 दिवसामध्ये या मित्राला मी फोन केले. हा बघा, कुरिअरवाला आलाय आपला. सब हो गया डिलिव्हरी बराबर. हां हां, तर तुमचा कुरिअर वगैरे पोचत नसेल तर या मित्राचा नंबर देतो, याला फोन करायचा डायरेक्ट. हाँ, तो आज अपना मसाला ख़त्म हो गया ना, तो जो ऑर्डर है वो मसाला के साथ है, इसलिए आज 2 ही कुरियर है और बाकी आमर साहेब, पूजा, सुमित यांचे मंडेला पाठवू आपण. ओके, और मंडे तक और भी ऑर्डर आएगा, तब तक लेके जाएंगे. कल जो हम लोग ने कुरियर भेजा था उसका ट्रॅकिंग लिस्ट दे दो. पिओ पिओ, हे बघा किती लाड करावे लागतात त्याचे. हाँ, कीवीचा मिल्कशेक दिला आम्ही आपल्या मित्राला. सब कुरियर बराबर जाना चाहिए, एक भी कंप्लेंट नहीं आना चाहिए, नहीं तो वापस हम लोग दूध नहीं फिर अगले टाइम पानी का दे देंगे फिर. आणि कुरिअरवाला गेल्यावरती ही बघा आमची अशी ड्युटी लागते. जे काय आपले ट्रॅकिंग नंबर असते ते आम्ही नावाच्या पुढे लिहितो, म्हणजे ज्याची कोणाची कंप्लेंट आली ती ॲपवरती सर्च करून तुम्हाला स्टेटस सांगत असतो आम्ही की तुमचा कुरिअर कुठं आहे. आणि इकडे बघा लोणचे कसे पॅकिंग करून ठेवलेत. लोणचाचा माल आपल्याकडे भरपूर आहे, अजूनपर्यंत ऑर्डर नसेल केला तर नक्की करा. हे बघा कोळी किचन, घरगुती आंब्याचे लोणचे. तर आज पूर्ण लोड जो आहे तो सपनाताईवरती आलाय. सर्व भाकऱ्या तिलाच बनवायला लागतात. बघा किती झाल्या, 12-13 झाल्या, 10-12 झाल्यात भाकऱ्या. अजून आपल्याकडे अर्धा तास आहे, अर्ध्या तासामध्ये 8 करायच्या आहेत. तर लवकरात लवकर करून घेऊया आणि मग आपण डिलिव्हरी देण्यासाठी भाकरींची जाऊया आपण.
चला तर ऑलमोस्ट 12 ते 15 जास्त आपल्या भाकऱ्या भुजून झाल्यात आणि उमा आता पॅक करताना दिसते बघा. म्हणजे बटर पेपरमध्ये तुम्हाला पॅक करताना दिसते. तर आणखी एक प्रश्न होता उमा, म्हणजे तुम्ही क्लाउड किचन चालू करताय तर त्याला स्विगीवरती किंवा झोमॅटोवरती कसा टाकायचा. हां, तर आम्ही काय केलं होतं ते तुम्हाला सांगतो. म्हणजे जे डिलिव्हरीवाले असतात ना त्यांना आम्ही अप्रोच केला आणि त्यांच्याकडनं त्यांच्या TLचा नंबर घेतला आणि त्यांच्या TLनी मग आम्हाला हेल्प केला स्विगीवरती टाकायला. बरोबर ना. तसंच झोमॅटोसोबत पण तुम्ही तसंच करू शकता. तर तुम्ही ही क्लाउड किचन वगैरे सुरू करताय तर कुठं ना कुठं आपला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला आता सर्व काही झालं आहे आणि उमानी पण आता भाकरी भुजाचा बेत केला आहे बघा. आता भाकरी होणार की चपाती होणार की पुरी होणार की काय होणार माहिती नाही, पण जे काय होणार ते मी तुम्हाला दाखवतो बघा. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ उमा. वाह, तर फायनली भाकरी सारखी वाटायला लागलेली आहे बघा. शिकली उमा, शिकली भाकरी भुजायला. 20 भाकऱ्या भुजल्यात तिने आज. बाप रे. कमाल आहे, कमाल. हो, चांगली आहे. अजून कर, प्रयत्न कर, होत राहील. हे बघा होते बघा. कधी हार नाही मानायची, करत राहायचं. मस्त मस्त झाली झाली एकदम प्रॉपर शेप आहे. आता मेन प्रश्न मला वाटतं उकलवणीचा आहे ना. हां, जर प्रॉपर तुमची उकलवणी येत असेल तर भाकरी पण आहे बघा, कोणी पण थापू शकते बघा. उमा पण तुम्हाला थापताना दिसते भाकरी. कॉम्प्लिमेंट नव्हतं आहे. मस्त मस्त. होईल, तू थांब जरा, ते बंद कर. आणि बघताय इथपर्यंत पोचलेली आहे उमा. आज एक अख्खी भाकरी बनवूनच जाईल ती, मला तरी वाटतंय. व्हेरी गुड, हॅट्स ऑफ. कशी वाटते उमाची भाकरी नक्की कमेंट करून सांगा. तर आता सपोर्ट करणारे पण माणसं आहे, सबस्क्रायबर्स आहे YouTube फॅमिली. सपोर्ट का नाही करणार. एवढी चांगली भाकरी भुजली, चांगली कमेंट द्या. हा, एवढी चांगली भाकरी भुजली तर सपोर्ट तर करणारच. तर आता आपल्या 20 भाकऱ्या झाल्यात तर आपण देऊया. आपला मित्र खाली आलाय भाकरी घ्यायला, त्याला देऊया आणि मग आल्यावरती ओमानी काय भाकरी केली की वाकरी केली ते बघायला भेटूया आपण. व्हेरी गुड. तर धन्यवाद समीर ऑर्डर देण्यासाठी. थँक्यू. तुझ्यामुळे आज काहीतरी नवीन अनुभव मिळाला रोटी भुजण्याचा. मला नाही, माझ्या बायको. तर इकडे आपला मित्र संदेश पण आहे आणि समीर. थँक्यू. आणि संदेशनीच आपल्याला गाईड केला समीरला कॉन्टॅक्ट करायला, त्यामुळे आज कुठं ना कुठं आपला काय बोलतात क्लाउड किचन सुरू झालंय. धन्यवाद तुम्हा दोघांना पण. हां, तर समीरला आपण भाकऱ्या देऊन आलोय आणि जाताना सांगितलं होतं की ओमाची भाकरी दाखवते तुम्हाला. बाप रे. भारी आहे. हा, पण उमाच खाणार आहे ती भाकरी. हा, हे बघा फायनली 20 मधनं एक भाकरी ओमाने भुजलेली आहे. आता काय परत ऑर्डर आली काय तुम्हाला? हो, 3 थालीचं ऑर्डर आलं. अच्छा, असं भाकरीच कोणाला लागेल तर मला ऑर्डर द्या. कोणच नाही करणार. तर 3 थालीची ऑर्डर आली म्हणून आता परत बिझी झालेत बघा. करा करा, कधी ऑर्डर येते काय समजत नाही, पण तुम्ही ऑर्डर करताय तर 7 वाजेपर्यंत संध्याकाळी ऑर्डर करा किंवा सकाळी तुम्ही लंचसाठी ऑर्डर करताय तर कमीत कमी 11 वाजेपर्यंत करा ना उमा. हां, 10:30 ते 11च्या मध्ये तुम्ही ऑर्डर केलं तर बरी होईल आणि संध्याकाळी 7 ते 7:30 पर्यंत तुम्ही ऑर्डर केलं तर आमच्यासाठी बरं होईल. हे बघा अशी डाळ मिळते तुम्हाला. चला, धन्यवाद भाकरींचे ऑर्डर देण्यासाठी. कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाही बघा. थँक्यू. चला मंडळी, तर आज प्रयत्न होता आपला क्लाउड किचन कसा सुरू केला. जर तुम्ही ही क्लाउड किचन सुरू करताय तर त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील ते सांगण्याचा. पण मध्येच भाकरींची ऑर्डर आली त्यामुळे आपण भाकरींची ऑर्डर कशी आपण पार पाडली तेही दाखवायचा प्रयत्न केला. तर ओव्हरऑल व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, एन्जॉय केला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर आपल्याकडे लोणचा भरपूर स्टॉकमध्ये आहे तर नक्की अजून मागवला नसेल तर नक्की मागवा. टिल देन टेक केअर. बाय बाय.